आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 70 लाख पेन्शनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या मागणीची प्रतीक्षा, ज्या बातमीची प्रतीक्षा, ज्या निर्णयाची प्रतीक्षा सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते, अखेर त्याच संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना सुरुवात झाली असल्याची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। काय ती संपूर्ण बातमी आहे, कधीपासून 8वा वेतन आयोग लागणार आहे, कशा पद्धतीने लागणार आहे, किती रुपयांची वाढ होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। 1 जानेवारी 2016 पासून राज्य कर्मचाऱ्यांना आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। 7व्या वेतन आयोगामध्ये आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि महागाई भत्ता मिळत आहे। जेव्हा केव्हा महागाई भत्ता हा 50% पुढे जाईल त्यावेळेस नवीन वेतन आयोग गठीत करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते आणि त्याच 8व्या वेतन आयोगासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। कारण की महागाई भत्ता आता 50% पेक्षा जास्त झालेला आहे। नुकताच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2024 पासून 50% दरानं महागाई भत्ता मिळणार आहे आणि 1 जुलै 2024च्या वेतनामध्ये तो दिला जाणार आहे। आता 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे अशी एक महत्त्वाची बातमी TV9 मराठीच्या माध्यमातून समोर आलेली आहे, ज्यामध्ये देशातील शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या 7वा वेतन आयोग मिळत आहे। तसेच लवकरच 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो। 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता। यामुळे 8व्या वेतन आयोगाची शिफारस जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। मोदी सरकार 8व्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची घोषणा 23 जुलै रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे। या संदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहेत असं या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे डोळेही अर्थसंकल्पाकडे लागलेले आहेत। 23 जुलैपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळे हे 8व्या वेतन आयोगाच्या हालचालीला सुरुवात झाली आहे अशी माहिती आता समोर येते आहे। जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नॅशनल काउन्सिलचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी म्हटलं आहे की आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे, त्यात 8व्या वेतन आयोगाचे गठन करण्याची मागणी केली आहे। 8व्या वेतन आयोगाचा लाभ 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख केंद्रीय पेन्शनधारकांना होणार आहे। म्हणजेच एकूण 1 कोटीपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024-25चा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी 8व्या वेतन आयोगाचे गठन करण्याची मागणी केली आहे। यासाठी कर्मचारी आणि कामगारांसाठी प्रस्ताव सुद्धा तयार केला असल्याचं या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर बेसिक वेतन करण्याचं सूत्र वाढ होईल असं सुद्धा म्हटलं आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। निश्चितच 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना जी सुरुवात झाली आहे त्याकडे आपण सकारात्मक पाहूया आणि या संदर्भातले अजून महत्त्वाचे अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी नियमित चॅनलला भेट देत राहा। धन्यवाद।